तर भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवलेला आहे। ही कसोटी मालिका आता बरोबरीत सुटलेली आहे। भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय। ओव्हल कसोटीत भारताने दिमाखदार असा विजय मिळवलेला आहे। भारत इंग्लंड कसोटी मालिका आता बरोबरीत सुटलेली आहे। भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवलेला आहे। तर ओव्हल कसोटीतला हा भारत इंग्लंड कसोटी मालिका बरोबरीत सुटलेली आहे। दणदणीत विजय भारताने इंग्लंडवर मिळवलेला आहे। तर पाचव्या कसोटीत भारताने 6 धावांनी विजय मिळवलेला आहे। ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटलेली आहे। विरुद्धची ही मालिका 2-2 न बरोबरीत सुटली। या ओव्हल कसोटीत भारताने 6 धावांनी सनसनाटी असा विजय मिळवलेला आहे। मोहम्मद सिराज याने 5 विकेट घेतल्या तर प्रसिद्ध कृष्णाने 4 विकेट घेतलेल्या आहेत। इंग्लंड विरोधात 6 धावांनी विजय भारताने या ओव्हल कसोटीत मिळवलेला आहे। तर ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटलेली आहे। भारताने इंग्लंड विरोधात 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवलाय। इंग्लंड विरुद्धची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटलेली आहे। ओव्हल कसोटीत दोन अशी ही मालिका सुटलेली आहे। बरोबरीत ही मालिका सुटलेली आहे। तर ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंड विरोधात 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवलेला आहे। मोहम्मद सिराजने 5 विकेट घेतल्या, प्रसिद्ध कृष्णाने 4 विकेट घेतलेल्या आहेत आणि अत्यंत रंगतदार अशी वळणावर हा सामना आलेला होता आणि 6 धावांनी विजय इंग्लंड विरोधात भारताने मिळवलेला आहे। भारताने इंग्लंड विरोधात 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवलेला आहे आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली। ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला हरवलंय। ही कसोटी मालिका जी आहे ती 2-2 अशी बरोबरीत सुटलेली आहे। मोहम्मद सिराजने 5 विकेट घेतल्यात तर प्रसिद्ध कृष्णाने 4 विकेट घेतल्या। ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला पराभूत। ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनील सपकाळ आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आहे आपलं। अत्यंत रंगतदार वळणावर हा सामना होता आणि अखेर 6 धावांनी सनसनाटी असा विजय भारताचा। हा विजय आपल्याला आवश्यकच होता, कारण भारत 2-1 असा पिछाडीवर पडलेला होता आणि एकंदरीत नवीन टीम शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली नवीन टीम कशी कामगिरी करते आणि त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। त्यामुळे आजचा विजय हा केवळ आपल्या 15 क्रिकेटपटूंचा विजय नाही, तर 140 कोटी जनतेचा विषय आहे, 40 कोटी पाठीराख्यांचा विषय आहे, 140 कोटी चाहत्यांचा विजय आहे। त्यामुळे या विजयाकडे फार वेगळ्या अँगलने आपण पाहावं लागेल। आजच्या दिवसापुरतं जर बनायचं झालं तर 34 धावा आणि 4 विकेट हा जर आपण समीकरण घ्यायचं झालं तर निश्चितच दोन्ही बाजूने पारडं सारखंच होतं। कारण जरी इंग्लंडचे तळातील फलंदाज शिल्लक राहिले होते तरी सुद्धा आपण पाहतोय की गेल्या मालिकांमध्ये आपले सुद्धा तळातील फलंदाज खेळून काढतात, ओव्हर्स खेळून काढतात, रन्स करतायत, धावा करतायत। त्यामुळे पारडं समसमान होतं। मात्र आपले गोलंदाज विशेष करून सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी इतकी पिस्तून गोलंदाजी केली आणि आपल्याला सर्वोत्तम असा विजय मिळवून दिलेला आहे। नक्कीच भारताने इंग्लंड विरोधात 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवलेला आहे। ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला हरवलंय आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले। धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी।